भोंदू अशोक खरातच्या विरोधात दिवसेंदिवस तक्रार देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे। काल गुरुवारी खरातला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। त्यानंतर तिसऱ्या गुन्ह्यात खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आहे। अशातच आता अशोक खरात प्रकरणात गुरुवारी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। ती म्हणजे तपास यंत्रणांनी खरातशी संबंधित डिजिटल पुरावे गोळा करण्याचं काम केलं आहे। या पुराव्यात तब्बल 16 GB डिजिटल पुरावे तपास यंत्रणांना मिळाल्याची माहिती समोर आली आहे। पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता धक्कादायक तपशील समोर येत आहेत। खरात प्रकरणासाठी नाशिक पोलिसांनी स्थापन केलेल्या SITच्या तपासातून खरातच्या कारनाम्यांचा आणखी एक काळा चेहरा समोर आला आहे। अशोक खरातला अटक केल्यानंतर SIT पथकाने त्याच्या बंगल्यावर आणि ऑफिससह विविध ठिकाणी छापेमारी केली। या दरम्यान SITच्या हाती लागलेल्या डिजिटल उपकरणांमधून खरातचे धक्कादायक सत्य बाहेर आलं आहे। अशोक खरातच्या कॅनडा कॉर्नर येथील मुख्य कार्यालयातील छापेमारी दरम्यान पोलिसांनी लॅपटॉप, 32 GB 16 फोल्डर्सवाला डेटा, 2 पेन ड्राईव्ह आणि 64 GB क्षमतेचे OTG डिव्हाइस हे जप्त केले आहे। या उपकरणांच्या फॉरेन्सिक अहवालातून तब्बल 160 GB डिजिटल पुरावे उघड झाले आहेत। फॉरेन्सिक अहवाल SIT कडे सादर करण्यात आला असून खरात प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे। यावेळी एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण झाली आहे। त्यातून प्रत्येक पुराव्याला ABC कोडवर्ड दिल्याचं समोर आलं आहे। यातील A नावाच्या फोल्डरमध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे गंभीर संकेत देणारे काही व्हिडिओ आणि अशोक खरातने केलेल्या अनेक संशयास्पद व्यवहारांचा आणि संवादांचा समावेश आहे। या संपूर्ण डेटा नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीतील हालचालींचा तपशील असल्याचं म्हटलं जात आहे। दरम्यान या पुराव्यांमुळे खरात भोवतीचा फास अधिकच घट्ट झाला आहे। अशोक खरात केवळ शोषणावरच थांबला नाही, तर त्याने भक्तांची आर्थिक लूट करण्यासाठीही मोठं जाळं विणलं होतं। या तपासात आता महेश कलंत्री या नव्या पात्राची एंट्री झाली आहे। तपासात समोर आलं आहे की कलंत्री हा खरातला बनावट आणि स्वस्त खडे पुरवत असे। खरात हेच खडे सिद्ध केलेले असल्याचं सांगून भक्तांना लाखो रुपयांना विकत होता। महेश कलंत्रीनं हे खडे कुठून मिळवले, या नफ्यातील वाटा कोणाकोणाला जात होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत। कलंत्रीच्या अटकेनंतर या रॅकेटमधील आणखी एक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे। दरम्यान नाशिकच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली SITने आता तांत्रिक पुराव्यांसोबतच साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे। अशोक खरातच्या कार्यालयातून जप्त केलेले 16 फोल्डर त्याच्या विरोधात न्यायालयात भक्कम पुरावा ठरणार आहेत। भोंदूगिरीच्या नावाखाली चालणाऱ्या या प्रकारामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। त्यामुळे खरात तपासातील पुढील कारवाईकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे। पुढे या प्रकरणी कोणती माहिती समोर येते, SITच्या हाती लागलेल्या डेटामुळे या प्रकरणाला कोणतं वेगळं वळण येतं का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।